हाय एव्हरीवन, आपल्या सर्वांचं माय क्रिएटिव्ह एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण शब्दांच्या जाती म्हणजेच पार्ट्स ऑफ स्पीच यामधील जो शेवटचा प्रकार आहे त्या प्रकारासंदर्भात माहिती समजून घेणार आहोत। आपण मागील व्हिडिओच्या माध्यमाने ग्रामरमधील शब्दांच्या जाती याचे जे काही प्रकार होते त्या प्रकाराची सविस्तर माहिती आपण समजून घेतलेली आहे। त्यातील शेवटचा प्रकार म्हणजेच इंटरजेक्शन म्हणजेच केवल प्रयोगी अव्यय या संदर्भात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती समजून घेणार आहोत। मित्रांनो, कदाचित मी आता बोललो तर तुम्हाला रागही येऊ शकतो, राग मानू नका। काय होतंय की बऱ्याच वेळा जे काही व्हिडिओ तयार केले जात आहेत खूप वेगवेगळ्या प्रकारची माहिती कलेक्ट करून ती माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली जाते, बरोबर। मग ती माहिती तुमच्यापर्यंत आल्यानंतर जेव्हा तुम्ही ती माहिती पाहत असता ती डायरेक्ट युट्यूबचा व्हिडिओ तुम्ही प्ले न करता जी काही लिंक असेल त्या लिंक वरून तुम्ही तो व्हिडिओ ओपन करा आणि ती माहिती पहा। आणि जर आपल्याला ती माहिती उपयुक्त वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा, अधिकाधिक आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत किंवा जे कोण अभ्यास करणारे असतील ज्यांना त्याची आवश्यकता असेल त्यांच्यापर्यंत ती माहिती शेअर करा आणि आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून आपल्याला अशाच नवनवीन व्हिडिओची माहिती आपल्यापर्यंत मिळू शकेल। चॅनल सबस्क्राईब करायला आपल्याला कोणत्याही प्रकारचं त्या ठिकाणी पेड करावं लागत नाही, ते अगदी फ्री आहे। लाईक, शेअर अँड सबस्क्राईब ह्या गोष्टी अत्यंत सोप्या पद्धतीने आपण करू शकतो। अगदी सहज आपण ते लाईक करू शकतो, शेअर करू शकतो, सबस्क्राईब करू शकतो आणि म्हणून ते करायला संकोच करू नका। ओके, त्या ठिकाणी कोणताही आपल्याला काही असं पेड करावं लागेल किंवा काहीतरी भरावं लागेल असं काही नाही, ते अगदी फ्री आहे। म्हणून नक्कीच ते करा, जेणेकरून त्याच्यातून आणखीन मला प्रोत्साहन मिळेल आणि अशाच प्रकारे आपल्यापर्यंत नवनवीन प्रकारची माहिती आपल्याला देता येईल। अपेक्षा एवढीच आहे। व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। ओके, धन्यवाद। तर आता आपण आपल्या टॉपिकवर येतोय। आजचा आपला टॉपिक आहे इंटरजेक्शन। इंटरजेक्शन म्हणजेच केवल प्रयोगी अव्यय। तर ग्रामर मधील हा शब्दांच्या जाती यातील हा शेवटचा प्रकार आहे। आपण वेगवेगळे प्रकार समजून घेतले, वेगवेगळ्या उदाहरणांसहित आपण ती माहिती समजून घेतली। जर कोणी पाहिले नसतील तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली जाईल, ती नक्कीच ओपन करा आणि ती सविस्तर माहिती समजून घ्या। ओके, आपला पॉइंट आहे इंटरजेक्शन म्हणजेच केवल प्रयोगी अव्यय। केवल प्रयोगी अव्यय म्हणजेच काय तर त्याची डेफिनेशन या ठिकाणी आहे, द वर्ड्स दॅट एक्सप्रेस सडन फिलिंग्स ऑफ जॉय, सॅरो or pain etc. are called interjection. The words that express sudden feelings of joy, sorrow or pain etc. are called interjection. म्हणजेच काय की जो शब्द त्या वाक्यामध्ये काय म्हटलेला आहे, जो शब्द या वाक्यामध्ये किंवा डेफिनेशन मध्ये काय म्हटलेला आहे तर जो शब्द आनंद, दुःख किंवा वेदना इत्यादी भावना व्यक्त करण्यासाठी जे शब्द उच्चारले जात असतात किंवा जे शब्द वापरले जात असतात त्या शब्दांना त्या वाक्यातील केवल प्रयोगी अव्यय असे म्हणतात। आनंद असेल, आनंद व्यक्त करण्यासाठी आपण काही शब्द म्हणत असतो। दुःख असेल, दुःख व्यक्त करण्यासाठी आपण काही शब्द उच्चारत असतो। आणि काही वेदना होत असतील, पेनिंग होत असेल तर अशा वेळेस आपण काही शब्द उच्चारत असतो। मग ही शब्द कोणते असतात, त्यांचा कोणत्या गटात समावेश होत असतो तर केवल प्रयोगी म्हणजेच इंटरजेक्शन मध्ये समावेश होत असतो। बघा, द वर्ड्स दॅट एक्सप्रेस सडन फिलिंग्स जॉय, सॅरो अँड पेन आर कॉल्ड इंटरजेक्शन। आनंद असेल, दुःख असेल किंवा वेदना असतील ह्या गोष्टींसंदर्भात भावना व्यक्त करणारे जे शब्द असतात त्या शब्दांना आपण केवल प्रयोगी अव्यय असे म्हणत असतो। आपण या ठिकाणी जे काही तुम्हाला ग्रीन कलर मध्ये जे शब्द लिहिलेले दिसत आहेत ते शब्द म्हणजेच केवल प्रयोगी अव्ययाचे एक्झाम्पल्स आहेत आणि त्याचा प्रत्यक्ष वापर कसा केला जातो ते आपण समजून घेणार आहोत।
ठीक आहे. तत्पूर्वी या ठिकाणी आपण एक एक्झाम्पल घेतलेला आहे, त्या एक्झाम्पलच्या मदतीने आपण ती माहिती समजून घेऊया. एक्झाम्पल काय आहे आपला, अगदी साधा एक्झाम्पलचा आहे. अलास सीज ड्राउन इन द लेक. अलास सीज ड्राउन इन द लेक. अलास, अलास म्हणजेच काय, अरे रे. अलास म्हणजेच अरे रे. शी इज ड्राउन इन द लेक. ड्राउन म्हणजेच बुडणे. कुठे बुडाली, इन द लेक. लेक म्हणजेच काय, तलाव. अरे रे ती तलावात बुडाली. अरे रे ती तलावात बुडाली. मग हे वाक्य आपल्याला काय सांगत असेल बरं, आपण काय आपले एक्सप्रेशन कोणत्या प्रकारचे आहेत ते समजून घेणं गरजेचं आहे. अरे रे ती तलावात बुडाली म्हणजेच या ठिकाणी आपल्याला त्या वाक्याच्या माध्यमातून ती माहिती समजत असते. ओके, म्हणजेच अरे रे, अलास हा जो काही शब्द आहे तो शब्द त्या वाक्याची माहिती आपल्याला देतोय की ती तलावात बुडाली. या संदर्भात आपल्याला ती माहिती मिळते. ओके, मग या ठिकाणी आपण काही प्रकार लिहिलेले आहेत, त्या प्रकाराची आपण माहिती समजून घेऊया. काइंड्स ऑफ इंटरजेक्शन्स म्हणजेच केवळ प्रयोगी अव्ययाचे काही प्रकार. काइंड्स ऑफ इंटरजेक्शन म्हणजेच केवळ प्रयोगी अव्ययाचे काही प्रकार. त्यात पहिला पहा बघा, तो शब्द कोणता, त्याचा उच्चार कोणता आणि त्याचा वापर. ब्लॅक कलर मध्ये जे काही लिहिलेले आहेत ते जे काही शब्द आहेत, वाक्य आहेत, त्याचा वापर करण्यासाठी ते वाक्य वापरलेले आहेत. ब्ल्यू कलर मध्ये जे लिहिलेले आहेत ते एक्झाम्पल्स आहेत. प्रत्यक्ष वापर कसा केला जातो ते आपण समजून घेणार आहोत. आणि ग्रीन कलर मध्ये ते एक्झाम्पल्स आहेत. ओके, आ म्हणजेच थोडक्यात आता आ या अक्षराचा वापर किंवा या शब्दाचा वापर केव्हा केला जातो, आ या शब्दाचा वापर केव्हा केला जातो, टू शो दॅट आर यू इंटरेस्टेड, सरप्राइज, प्लीज्ड और अनॉयड. टू शो दॅट आर यू इंटरेस्टेड, सरप्राइज, प्लीज्ड और अनॉयड म्हणजेच काय, बघा, टू शो दॅट आर यू इंटरेस्टेड, सरप्राइज, प्लीज्ड और अनॉयड म्हणजेच काय की तुम्हाला त्यात रस आहे, तुम्ही त्यात इंटरेस्टेड आहात. सरप्राइज, तुम्ही आश्चर्यचकित झालात किंवा तुम्हाला आश्चर्य वाटलं, किंवा या ठिकाणी प्लेस्ड म्हणजेच तुम्हाला आनंद वाटलं, किंवा या ठिकाणी अनॉयड म्हणजेच तुम्ही नाराज झालात, तुम्ही निराश झालात. त्या संदर्भात आ हा शब्द वापरला जात असतो, आपण म्हणतो ना आ. ओके, पुढचा पहा, टू शो दॅट यू सी और अंडरस्टँड समथिंग. पुढचा काय आहे, टू शो दॅट यू सी और अंडरस्टँड समथिंग, की काहीतरी तुम्ही पाहिलं किंवा काहीतरी तुम्हाला समजले. काहीतरी तुम्ही पाहिले किंवा काहीतरी तुम्ही त्याच्यातून तुम्हाला समजायला मिळालं, या संदर्भात या शब्दाचा वापर केला जात असतो. ते कसं तर पहा बघा, त्या ठिकाणी दॅट्स रिअली काइंड ऑफ यू. दॅट्स रिअली काइंड ऑफ यू. म्हणजेच काय की खरोखर तुमचा दयाळूपणा आहे, खरोखर तो तुमचा दयाळूपणा आहे. दॅट्स रिअली काइंड ऑफ यू म्हणजेच काय की खरोखर तो तुमचा दयाळूपणा आहे. हॅव यू सीन माय फ्रेंड, देअर ही इज. हॅव यू सीन माय फ्रेंड, देअर ही इज म्हणजेच काय की तू माझ्या मित्राला पाहिले आहेस का. देअर ही इज. देअर ही इज म्हणजे तो तेथे आहे. ओके, पुढचा पहा, आहा. आहा, आहा. ओके, टू एक्सप्रेस सरप्राइज, सॅटिस्फॅक्शन एक्सेट्रा. टू एक्सप्रेस सरप्राइज अँड सॅटिस्फॅक्शन म्हणजेच थोडक्यात सरप्राइज म्हणजे आश्चर्य, सॅटिस्फॅक्शन म्हणजे समाधान. समाधान किंवा आश्चर्य व्यक्त करण्यासाठी त्याचा वापर केला जात असतो. ते कसं, वी अंडरस्टूड द आन्सर ऑफ अवर क्वेश्चन म्हणजेच काय की आम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर समजले. वी अंडरस्टूड द आन्सर ऑफ अवर क्वेश्चन, आम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर समजले. अलास म्हणजेच अरे रे. वापर टू एक्सप्रेस ग्रीफ, दुःख व्यक्त करण्यासाठी. ओके, तो कसा, अलास
माय फ्रेंड हॅज फेल्ड. अरे रे माझा मित्र नापास झाला. अरे रे माझा मित्र नापास झाला. थोडक्यात या ठिकाणी आपल्याला दुःख वाटत असतो आपला मित्र नापास होत असतो म्हणून, आणि म्हणून या पद्धतीने आपण ते वाक्य बोलत असतो. पुढचा पहा, हॅलो. हॅलो म्हणजेच नमस्कार. ओके. फॉर ग्रीटिंग. फॉर ग्रीटिंग म्हणजेच अभिवादन करण्यासाठी, आदर करण्यासाठी, किंवा थोडक्यात आपण रिस्पेक्ट म्हणून हॅलो, हाय, हॅलो शब्द उच्चारत असतो. त्यातील हा शब्द आहे की नमस्कार करण्यासाठी आपण ते बोलत असतो. ते कसं, हॅलो हाऊ आर यू. हॅलो हाऊ आर यू, नमस्कार तुम्ही कसे आहात. सेकंड, हॅलो. हॅलो माय नेम इज श्याम. माझं नाव श्याम नाही, परंतु या वाक्यामध्ये म्हटलेलं आहे हॅलो माय नेम इज श्याम, की नमस्कार माझे नाव श्याम आहे. थोडक्यात अभिवादन करण्यासाठी या शब्दाचा वापर केला जात असतो. ओके. पुढचा पहा, ब्रावो. ब्रावो याचा वापर काय केला जात असतो, टू अप्रिशिएट समवन. टू अप्रिशिएट समवन म्हणजेच एखाद्याचं कौतुक करण्यासाठी, एखाद्याची प्रशंसा करण्यासाठी, शाबासकी देण्याच्या दृष्टिकोनाने हा शब्द वापरला जात असतो. ब्रावो. तो कसा, ब्रावो वीर धवल खाडे हॅज डन एक्स्ट्रीमली वेल इन स्विमिंग. ब्रावो वीर धवल खाडे हॅज डन एक्स्ट्रीमली वेल इन स्विमिंग. म्हणजेच काय की वीर धवल खाडे याने जलतरणात उत्तम कामगिरी केली. वीर धवल खाडे याने जलतरणात उत्तम कामगिरी केली, यासाठी ब्रावो हा शब्द वापरला जातो. ब्रावो वीर धवल खाडे हॅज डन एक्स्ट्रीमली वेल इन स्विमिंग. वीर धवल खाडे याने जलतरणात उत्तम कामगिरी केली. ओके. नेक्स्ट, हे. हे म्हणजेच अहो. थोडक्यात लक्ष वेधण्याच्या दृष्टिकोनाने या ठिकाणी काय म्हटलेलं बघा, पहा, टू एक्सप्रेस जॉय फॉर गेटिंग समवन्स एक्सप्रेशन्स. टू एक्सप्रेस जॉय फॉर गेटिंग समवन्स एक्सप्रेशन म्हणजेच काय की एखाद्या अभिव्यक्तीला अभिवादन केल्याबद्दल. अभिवादन म्हणजेच काय, थोडक्यात आपण म्हणतो ना नमस्कार किंवा त्याचा आपण स्वागत वगैरे, त्यासाठी किंवा वेलकम करण्यासाठी आपण ते शब्द उच्चारत असतो. ते कसं, हे जॉय कम्स हिअर. हे जॉय कम्स हिअर, की अहो किंवा अरे जॉन्स इकडे येतोय. अरे जॉन्स इकडे येतोय. नेक्स्ट आहे हाय. हाय केव्हा म्हणत असतो आपण, टू अट्रॅक्ट समवन्स अटेन्शन. टू अट्रॅक्ट समवन्स अटेन्शन म्हणजेच एखाद्याचे लक्ष वेधण्यासाठी हाय हा शब्द वापरला जात असतो. बऱ्याच वेळा आपण काय करत असतो, हाय अँड हॅलो हे शब्द चॅटिंग करत असताना किंवा एखाद्या व्यक्तीचं लक्ष वेधण्यासाठी आपण हे शब्द उच्चारत असतो, बोलत असतो. हाय हॅलो. बरोबर. मराठी बोलायचं झालं तर आपण नमस्कार म्हणत असतो. ओके. मग टू अट्रॅक्ट समवन्स अटेन्शन, की एखाद्याचे लक्ष वेधण्यासाठी आपण हे शब्द उच्चारत असतो. ते कसं, हाय आय एम युवराज. अरे मी युवराज आहे. हाय आय एम युवराज. हाय किंवा अरे मी युवराज आहे. हश. हश म्हणजेच फॉर सायलेन्स, शांततासाठी, शांत बसवण्याच्या दृष्टिकोनाने हा शब्द वापरला जात असतो. हश फॉर सायलेन्स. बघा ते कसं, हश आवर बॉस इज कमिंग. आमचे बॉस येत आहेत. आमचे बॉस येत आहेत. आता सायलेन्स आहे म्हणून मी सावकाश बोलतोय, नाहीतर म्हणाल आम्हाला आवाजच आला नाही. आमचे बॉस येत आहेत या ठिकाणी म्हटलेलं आहे हश आवर बॉस इज कमिंग. शांत बसा, आमचे बॉस येत आहेत. नेक्स्ट पहा, आउच. आहा. आउच टू एक्सप्रेस सडन फिजिकल पेन म्हणजेच काय की अचानक उद्भवणारी शारीरिक वेदना.
सडन म्हणजेच अचानक, अचानक उद्भवणारी शारीरिक वेदना जी काही असते ती वेदना दर्शवण्यासाठी किंवा ते व्यक्त करण्यासाठी आउच या शब्दाचा उल्लेख केला जात असतो. जसे की आपल्याला समजा आपण बटन शिवत असतो, अचानक जर आपल्या बोटाला सुई टोचली तर आपण आउच म्हणत असतो. आउच म्हणतो की नाही, म्हणत असतो. कांदा कापताना अचानक आपल्या बोटावर सुरी गेली तर आउच म्हणत असतो. त्या पद्धतीने अचानक उद्भवल्यानंतर उच्चारला जाणारा शब्द आउच. आउच, माय हँड इज पेनिंग अ लॉट. आउच, माय हँड इज पेनिंग अ लॉट. की आहा माझा हात खूप दुखतोय, माझा हात खूप वेदना करतोय. वयानुसार त्या गोष्टी होत असतात. हा ठीक आहे. ओ म्हणजेच अरे. टू एक्सप्रेस सरप्राईज, पेन, फिअर ऑर ग्रीफ. टू एक्सप्रेस सरप्राईज आश्चर्य व्यक्त करण्यासाठी, वेदना व्यक्त करण्यासाठी, भीती व्यक्त करण्यासाठी आणि दुःख व्यक्त करण्यासाठी ओ या शब्दाचा वापर केला जातो. ते कसं, ओ सॉरी, कम्प्लिटली फॉरगॉट अबाउट इट. ओ सॉरी, कम्प्लिटली फॉरगॉट अबाउट इट. अरे मला माफ करा, मी पूर्णपणे विसरलो. अरे मला माफ करा, मी पूर्णपणे विसरलो. ओके. अँड वाव. नेक्स्ट पहा, वाव. वाव, वा. वा क्या बात आहे. यासाठी वाव या शब्दाचा वापर केला जातो. त्याचा वापर कसा केला जातो, टू शो दॅट यू आर व्हेरी सरप्राइज, अदरवाइज इम्प्रेस्ड बाय समथिंग. वापर कसा केला जातो, का केला जातो, तर आपण जेव्हा एखाद्या गोष्टीवर खूप प्रभावित होत असतो, आश्चर्य वाटत असतं किंवा एखादी गोष्ट आपल्याला प्रभावित करत असते, त्यासाठी आपण ते व्यक्त करण्यासाठी वाव या शब्दाचा वापर करत असतो. वाव, व्हॉट अ सरप्राइज, व्हॉट अ ग्रीटिंग. ओके. व्हॉट अ वर्क, व्हॉट अ पिक्चर. अशा आपण वेगवेगळ्या प्रकारचे वाक्य बोलत असतो. ते पहा, वाव दॅट्स वंडरफुल. वाव दॅट्स वंडरफुल. वा काय अद्भुत आहे, काय विलक्षण आहे. वा काय अद्भुत आहे किंवा काय विलक्षण आहे, असा आपण त्याचा अर्थ आपण समजून घेत असतो. आणि शेवटचा आहे ओके. ओके म्हणजेच ठीक आहे. वापर कसा केला जातो, कशासाठी, तर टू शो दॅट यू ऍग्री विथ समथिंग. टू शो दॅट यू ऍग्री विथ समथिंग म्हणजे आपण एखाद्या गोष्टीशी सहमत आहोत हे दाखवण्यासाठी ओके हा शब्द उच्चारला जातो. सो समजा आपल्याला एखादी कामगिरी दिली तर तुम्ही सहमत जर असाल तर ओके ठीक आहे, आय ऍग्री म्हणत असतो, आपल्याला मान्य असतं आणि म्हणून आपण ओके म्हणत असतो. ते कसं, लेट्स गो ऑन द प्लेग्राऊंड. या ठिकाणी आपण दोन डायलॉग टाइप आपण घेतलेले आहेत. तर ए काय म्हणतो, लेट्स गो ऑन द प्लेग्राऊंड, चला आपण मैदानावर जाऊया. लेट्स गो ऑन द प्लेग्राऊंड, चला आपण मैदानावर जाऊया. बी काय म्हणतोय, ओके. म्हणजेच ए म्हणतोय बी ला ते मान्य आहे. बी काय म्हणतोय, ओके, की ठीक आहे आपण जाऊया. म्हणजे जर आपल्याला एखादी गोष्ट सांगितली असेल, ती जर आपल्याला मान्य असेल तर आपण त्याच्यावर रिप्लाय देत असतो ओके. लेट्स गो ऑन द प्लेग्राऊंड, ठीक आहे चला आपण मैदानावर जाऊया. अशी वेगवेगळ्या प्रकारचे जे काही शब्द आहेत त्या शब्दांचा वापर ह्या पद्धतीने वाक्यात केला जात असतो. खूप उपयुक्त असे शब्द आहेत. नक्कीच आपल्याला ही माहिती समजली असेल. ओके, जर समजली असेल, उपयुक्त वाटत असेल तर मगाशीच सांगितलं ही माहिती अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा. आणि फक्त व्हिडिओ पाहून सोडून देऊ नका, तर जी काही मेहनत आहे त्या मेहनतीला एक किंवा एक छोटस गिफ्ट म्हणून आपण ते लाईक करू शकता. चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून आपल्याला अशाच नवनवीन माहितीची जी काही नोटिफिकेशन असेल ती मिळू शकेल. मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या सर्वांना एक आव्हान करतो तुमचा फ्रेंड म्हणून की जो काही चॅनल आहे तो ग्रो करण्याच्या दृष्टिकोनाने तो सबस्क्राईब करा, जेणेकरून त्याच्यातून मला प्रोत्साहन मिळेल आणि आणखीन अशा नवनवीन प्रकारची माहिती आपल्यापर्यंत देता येईल. ठीक आहे, मला आशा आहे, खात्री आहे, विश्वास आहे
आपला हा परिवार आहे तो परिवार वाढवण्यासाठी तुम्ही नक्कीच प्रयत्न कराल आणि त्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. ओके, ठीक आहे. आपण लवकरच भेटूया पुढील व्हिडिओच्या माध्यमाने. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.